नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या ब्रॉडकास्टमध्ये आपण कांद्याचे दर किती मिळत आहेत हे दर आपण पूर्ण महाराष्ट्राच्या बाजार समितीनुसार बघणार आहोत. आपण महाराष्ट्रात कांद्याला सर्वाधिक नगदी पीक असून शेतकऱ्यांसाठी एक निर्यादित 2 ठिकाणी मागणी आहेत. पण आज राज्यात विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे दर आपल्याला मोठ्या प्रमाणात बदलताना दिसले आहेत. जास्त आवक आणि प्रकारानुसार दरात फरक स्पष्ट दिसतो. बाजारचे आजचे आपण बाजारभाव बघूयात. त्यामध्ये बघितलं असेल सर्वाधिक जे आहे 1600 प्रति क्विंटल हिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. किमान 100 प्रति क्विंटल सोलापूरमध्ये पाहायला मिळते आणि सरासरी 650 ते 1200 प्रति क्विंटल मुख्य बाजार समितीमध्ये दर विश्लेषण जास्त दर आपल्याला पाहायला मिळतात. आता हिंगणामध्ये 1200 रुपये ते 1600 रुपये सरासरी म्हणजे 1433 रुपये सरासरी आपल्याला पाहायला मिळते. मुंबई कांदा मार्केटमध्ये 700 रुपये ते 1500 रुपये सरासरी म्हणजे 1100 रुपये आपल्याला सरासरी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण नागपूर लाल कांद्यासाठी 800 ते 1200 रुपये सरासरी आपल्याला 1100 रुपये पाहायला मिळत आहे. खेड चाकणमध्ये जुन्नरमध्ये आपल्याला 1000 ते 1400 रुपये सरासरी 1200 रुपये पाहायला मिळत आहेत. या बाजारात चांगली मागणी आपल्याला दर्जा कांद्यानुसार आपल्या दर जास्त आहेत आणि कमी दर असल्यामुळे बाजारात आपण ज्या बाजार समितीमध्ये कमी दर आहे ते बाजार समिती म्हणजे सोलापूरमध्ये आपल्याला 100 रुपयेपासून ते 1500 रुपये पाहायला मिळतात. पण त्यामध्ये सरासरी 700 रुपये पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं 275 रुपयापासून ते आपल्याला 1075 रुपयेपर्यंत पाहायला मिळत आहेत. त्याची सरासरी बघितलं 675 रुपये पाहायला मिळते. मालेगाव मुंगसेवाडी बघितलं 250 ते 950 सरासरी आपल्याला 590 रुपयांनी पाहायला मिळत आहेत. अकोला आणि येवला यामध्ये 400 ते 1100 सरासरी आपल्याला 800 रुपये पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला जास्त आवक पण पुरवठ्यानुसार आपल्याला या ठिकाणी भरपूर काही दर आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. या माध्यमातून सरासरी बाजारात आपण कोल्हापूरमध्ये 500 ते 1400 रुपये सरासरी 900 रुपये पाहायला मिळतात. पुण्यामध्ये बघितलं 500 ते 1300 आणि सरासरी 900 रुपये. लासरगावमध्ये 400 ते 970 सरासरी आपल्याला 900 पर्यंत पाहायला मिळत आहे. चांदवडमध्ये देवळा आणि कळवण यामध्ये बघितलं 800 ते 1050 रुपये दर पाहायला मिळतात. आता या बाजारात भाव आपल्याला स्थिर आणि तुलनेत दिसतात. आवक विश्लेषण त्यामध्ये बघितलं असेल आपण सोलापूरमध्ये सर्वाधिक आवक आपल्याला 2559 क्विंटलची दर आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. मुंबईमध्ये बघितलंय 15034 रुपये क्विंटल स्थिर पाहायला मिळते. पुण्यामध्ये 11533 क्विंटल मध्यम दर पाहायला मिळतात आणि पिंपळगाव बसवंतमध्ये आपल्याला 18400 क्विंटल संतुलन आपल्याला जास्त आवक असल्यामुळे बाजारात आपल्याला दर कमी किंवा स्थिर राहतात. कांद्याला आता बाजारामध्ये आपण विश्लेषण ट्रेंडमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये बघितलं असेल लाल कांदाच्या तुलनेने स्थिर आहे. उन्हाळी कांदा बघितलं चांगली मागणी आहे. जास्त आवक असल्यामुळे बाजारात दर कमी आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं असेल साठवून म्हणजे स्टोरेज करून ठेवलेला योग्य विक्री करा आणि जास्त दर असल्यास आपल्या बाजारात लक्ष ठेवा. कांद्यावरती गुणवत्ता आणि साईज चांगली ठेवा. थेट कमी विक्री किंवा निर्यात यासाठी विचार घ्या. रोज बाजार अपडेट बघा आणि अशाच बाजार कांद्याचे स्थिर कमी पातळी दिसत आहेत. काही बाजारात आपल्याला 1400 दर मिळताना आता काही ठिकाणी आवक जास्त पाहायला मिळते, काही ठिकाणी दर काही कमी पाहायला मिळतोय. बाजारात बघितलं असेल 600 ते 900 या दरम्यान आपल्याला योग्य दर पाहायला मिळत आहेत. योग्य नियोजन करा आणि साठवून ठेवलेला कांदा हा शेतकऱ्यांनी नफ्यात मिळू शकतो. अशाच या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण ह्या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल अशाच रोज अपडेट आपल्याला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्याला रोजची रोज पाहायला मिळतील. भेटूया शेतकरी बांधवांनो पुढच्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.